हॅलो एव्हरीवन, आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन अमल्गमेशन अँड ऑब्झॉर्प्शनमधील एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन इलेस्ट्रेशन नंबर 3 पेज नंबर 1.44 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. ग्रीन लिमिटेड गोंदिया वेंट इनटू वॉलंटरी लिक्विडेशन फॉर इट्स रिकन्स्ट्रक्शन्स on 31st March 2025 when its balance sheet was as follows. आपल्याला ग्रीन लिमिटेड आता हे लक्षात ठेवायचं आहे, ह्या कंपनीचं लिक्विडेशन होणार आहे आणि नवीन कंपनी फॉर्म होणार आहे. तर इथं सांगितलेलं आहे ग्रीन लिमिटेड ह्याचं लिक्विडेशन झालेलं आहे, म्हणजे ही बंद झालेली आहे कंपनी. द बॅलन्स शीट ऑफ ग्रीन लिमिटेड गोंदिया ॲज ऑन 31st March 2025. लायबिलिटी साईड आपल्याला दिलेली आहे 3006% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. 3000 नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहे, 6% रेट ऑफ डिव्हिडंड आहे, 100 फेस व्हॅल्यू आहे, कॅपिटल 3 लाख आहे. 7000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. 7000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत, ₹100 फेस व्हॅल्यू आहे, शेअर कॅपिटल 7 लाख आहे. शेअर प्रीमियम 10,000 प्रीमियम आहे. तर हे लक्षात ठेवा, वेगळा आलेला आहे. प्रीमियम म्हणजे शेअर्स विकून, जास्त किमतीला शेअर्स विकून जे पैसे येतात ते म्हणजे शेअर प्रीमियम. शेअर प्रीमियमचा उपयोग ॲज अ कॅपिटल म्हणून केला जात नाही. तर पुढं दिलेलं आहे अनसेक्युर्ड लोन, बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स ही थर्ड पार्टी लायबिलिटी आहे किंवा एक्सटर्नल लायबिलिटी आहे. कोणती? तर अनसेक्युर्ड लोन, बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स ह्या 3 ज्या लायबिलिटीज आहेत त्या एक्सटर्नल लायबिलिटीज आहेत. ॲसेट साईडला फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड मशिनरी, व्हेकल, स्टॉक, डेटर्स, RDD, बिल्स रिसिवेबल, कॅश अँड प्रॉफिट अँड लॉस एवढे आपल्याला ॲसेट दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढं सांगितलेलं आहे अ न्यू कंपनी व्हाईट लिमिटेड विलासपूर वॉज फॉर्म्ड टू टेक ओव्हर द फॉलोइंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द ग्रीन लिमिटेड. म्हणजे इथं असं सांगितलेलं आहे की व्हाईट लिमिटेड विलासपूर ही कंपनी फॉर्म झालेली आहे, म्हणजे नवीन कंपनी तयार झालेली आहे आणि ह्या कंपनीनं ग्रीन लिमिटेडच्या ॲसेट्स अँड लायबिलिटीज खालील किमतीला घेतलेल्या आहेत. फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड मशिनरी, व्हेकल्स, स्टॉक हे घेतलेलं आहे. तर ह्यात ॲसेट्स आपल्या रिअलायझेशनला पण जाणार आहेत आणि PC काढण्यासाठी ह्याचा उपयोग होणार आहे. परचेस कन्सिडरेशनला ह्या ॲसेट ह्या किमतीसह जातील. आणि पुढं सांगितलं आहे अल्सो टूक अनसेक्युर्ड लोन अँड क्रेडिटर्स ॲट द बुक व्हॅल्यू. आणि लायबिलिटी कुठली घेतलेली आहे? अनसेक्युर्ड लोन आणि क्रेडिटर्स. बिल्स पेएबल घेतलेलं नाही. तर जे घेतलेलं नाही, ज्या ॲसेट्स न्यू कंपनीनं घेतल्या नाही त्या ॲसेटचे अकाउंट आपल्याला ओपन करायचे आहेत आणि ज्या लायबिलिटीज न्यू कंपनी म्हणजे व्हाईट लिमिटेडनं घेतल्या नाही त्या लायबिलिटीज पण आपल्याला ओपन करायच्या आहेत. तर आता आपल्या लक्षात काय आलं इथं की अजून आपल्याला पुढं रीड करायचे. तर बिल्स पेएबल त्यांनी नाही घेतलेलं आणि डेटर्स नाही घेतले आणि काय नाही घेतलं, बिल्स रिसिवेबल नाही घेतलं. तर फ्री होल्ड प्रॉपर्टी घेतली, प्लांट अँड मशिनरी घेतली, व्हेकल घेतला आणि स्टॉक घेतला आपल्याला इथं दिलेलं आहे. पुढं त्यांनी सांगितलेलं आहे द परचेस कन्सिडरेशन वॉज सॅटिस्फाईड इन 2350. हे नंबर ऑफ शेअर्स आहेत, 7% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, परचेस कन्सिडरेशनच्या बदल्यात म्हणजे PCच्या बदल्यात डिस्चार्ज काय केलं तर 2350 नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स, रेट ऑफ डिव्हिडंड आहे 7% आणि एका शेअरची फेस व्हॅल्यू आहे ₹100. हे डिस्चार्ज केलं म्हणजे PCच्या आपल्या डिस्चार्जच्या साईडला येणार आहे. आणि पुढं सांगितलेलं आहे बिल थांबा 1 मिनिट. पुढं दिलेलं आहे अँड 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच ₹40 पेड ऑफ. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे डिस्चार्ज. तर 10,000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स दिलेले आहेत. एका शेअरची व्हॅल्यू 100 होती पण त्यांनी तो ₹40 आपल्याकडून पेडअप केलेला आहे. म्हणजे पेडअप म्हणजे आपल्याला त्यांनी ₹40 मागितलेले आहेत इक्विटी शेअर होल्डरांना. म्हणजे ग्रीन लिमिटेडचे शेअर होल्डर ₹100 नाही देणार तर त्यांना ₹40ला त्यांनी शेअर्स विकलेला आहे. कुणी? तर व्हाईट लिमिटेडनं ₹40ला ग्रीन लिमिटेड कंपनीला शेअर्स विकलेला आहे ₹40. 100 पकडायचं नाही तर 40 घ्यायचं आहे. आणि पुढं लिहिलेलं आहे देअर वॉज अ कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर रिपेअर्स बिल अमाऊंटिंग टू ₹1,700 फॉर विच व्हाईट लिमिटेड इश्यू. आता हे नीट बघा, इथं असं सांगितलेलं आहे की एक कॉन्टिंजंट लायबिलिटी होती बिलाची, म्हणजे एक बिल होतं, ते बिलाचे पैसे होते ₹1,700. आता हे एक लायबिलिटी आहे, देणं निर्माण कॉन्टिंजंट आहे, कदाचित निर्माण होईल किंवा कदाचित नाही, माहिती नाही. पण इथं सांगितलं की ती कॉन्टिंजंट लायबिलिटी लिक्विडेशनच्या वेळेस निर्माण झालेली आहे आणि
त्यांना काय दिलं, त्या कॉन्टिंजंट लायबिलिटी होती म्हणजे देणं होतं 1700, त्यांना काय इश्यू केलं तर 11 इक्विटी शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत 11 शेअर्स दिले, शेअर्स ऑफ ₹100 इच फुल्ली पेड इन फुल्ली सॅटिस्फाय देअर क्लेम. आता हे नीट वाक्य बघा, त्यांनी असं सांगितलं एक लायबिलिटी क्रिएट झालेली आहे, म्हणजे त्यात लायबिलिटीचं नाव आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर बिल्स. तर नुसतं तुम्ही लक्षात ठेवलं कॉन्टिंजंट लायबिलिटी निर्माण झाली, ती देणं किती होतं ₹1700 ग्रीन लिमिटेडची लायबिलिटी आहे. मग त्यांनी काय केलं तर जी व्हाईट लिमिटेड कंपनीनं काय केलं, त्यांना शेअर्स देऊन टाकले. किती शेअर्स दिले तर 11 शेअर्स डिस्चार्ज केलेले आहेत. तर डिस्चार्जच्या बाजूला येणार आहे इथं 11 शेअर्स दिलेले आहेत, एक शेअर ₹100 दिला. आणि इथं जे इक्विटी शेअर्स आहेत हे पार्टली पेड आहेत, हे ₹40 त्यांनी पेड केलेलं आहे. तर इथं फरक आहे हे लक्षात ठेवा, काय शेअर्स पार्टली पेड आहेत आणि काय शेअर्स फुल्ली पेड आहेत. तर त्यांनी फुल्ली पेड म्हणजे ₹100 दिला, 11 शेअर्स ₹100 एक, याप्रमाणे कॉन्टिंजंट लायबिलिटीवाल्यांना पैसे देऊन टाकले आणि सॅटिस्फॅक्शन झालं. म्हणजे ₹1700 नाही तर ह्याचे जर इंटू केलं तुम्ही तर 1100 येते आणि त्यांना जे राहिलेले पैसे आहेत ते द्यायचे नाहीत, तेवढ्यात ते सॅटिस्फाय झालेले आहेत, म्हणजे वरची अमाऊंट त्यांना द्यायची नाही, तेवढ्या पैशात ते समाधानी आहेत. पुढे सांगितलं द प्रेफरन्स शेअर होल्डर ऑफ ग्रीन लिमिटेड ॲक्सेप्ट प्रेफरन्स शेअर्स ऑफ व्हाईट लिमिटेड इन फुल सॅटिस्फॅक्शन ऑफ देअर क्लेम. म्हणजे आता इथं पण बघा त्यांनी असं सांगितलं आहे की जे प्रेफरन्स शेअर होल्डर आहेत त्यांना जेवढे शेअर्स दिले तेवढ्यात, म्हणजे इथं द्यायला पाहिजे होते त्यांना किती ₹3,00,000 शेअर्स, पण मला वाटतं त्यांनी इथं शेअर्स सांगितलेले आहेत 2350 इंटू 100 इच, म्हणजे 23,500 शेअर्स दिले. आता आपल्याला PC काढल्यानंतर लक्षात येईल तर तेवढाच त्यांनी घेतलं, वरचे राहिलेले पैसे व्हाईट लिमिटेडनी ग्रीन लिमिटेडचे शेअर होल्डरांना जास्तीचे पैसे दिलेले नाहीत, तर कमी पैशाचे शेअर्स दिलेत आणि तेवढं त्यांनी मान्य केलं की ठीक आहे आम्हाला हे मान्य आहे, एवढे शेअर्स आम्ही घेतो असं सांगितलं. म्हणजे वरचे राहिलेले पैसे त्यांनी मागितलेले नाहीत, प्रेफरन्स शेअर होल्डरांना प्रेफरन्स शेअर्स दिले आणि त्यांना ते सॅटिस्फाय आहेत असं सांगितलेलं आहे. आणि पुढं सांगितलं आहे satisfy of their claim and partly paid equity shares of White Limited were allotted to the equity shareholder of Green Limited. तर जे ग्रीन लिमिटेडचे शेअर होल्डर आहेत त्यांना पण कमी शेअर्स दिलेले आहेत, तर त्यात पण ते सॅटिस्फाय आहेत, म्हणजे त्यांनी पण राहिलेली अमाऊंट मागितलेली नाही व्हाईट लिमिटेडला असं सांगितलं. आपण सॉल्व करताना लक्षात येईलच. द डेटर्स and bills receivable of Green Limited issue 48,000 and 8,000 रिस्पेक्टिवली. आता आपल्याला हे जरा काळजीपूर्वक करायचं आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल होते ग्रीन लिमिटेडचे, ते कुणी पेड केलेले आहे तर बिल्स पेबल. आता इथं बघा नीट लक्ष देऊन बघा, तर त्याने असं सांगितलं आहे की इथं कोणत्याही कंपनीचं नाव नाही आहे, म्हणजे जे डेटर्स आणि बिल्स पेबल कोणाचे आहे, जर त्यांनी घेतलं असतं तर तुमच्या PCला आलं असतं. तर नवीन कंपनीनं ही ॲसेट घेतलेली नाही, आपण इथं क्रॉस केलं आहे. म्हणजे काय केलं, ही ॲसेट कुणी विकली तर ग्रीन लिमिटेड ओल्ड कंपनीनं विकली आणि त्याचे पैसे त्यांना मिळालेले आहेत. आणि वाइंडिंग अप म्हणजे रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा लिक्विडेशन एक्सपेन्सेस पण त्यांनी 4,500 केलेलं आहे. याचा अर्थ हे ग्रीन लिमिटेडनं ॲसेट विकली आणि एक्सपेन्सेस पेड केले असं सांगितलेलं आहे. त्याच्या पुढं आहे व्हाईट लिमिटेड इमिजिएटली मेड. आता ही व्हाईट लिमिटेडची जर्नल एंट्री आहे, तर ही व्हाईट लिमिटेडच्या बुकमध्ये होणार आहे, ह्याला आपण स्टार करून ठेवू कारण ही ग्रीन लिमिटेडशी रिलेटेड नाही. तर जेव्हा पण तुम्ही व्हाईट लिमिटेडच्या बुकमध्ये जर्नल एंट्र्या कराल तेव्हा ही ॲडजस्टमेंट तुम्हाला रीड करायची आहे. इथं सांगितलं आहे व्हाईट लिमिटेड इमिडिएटली मेड अ कॉल ऑफ ₹60 ऑन पार्टली पेड इक्विटी शेअर्स टू पे द अनसेक्युर्ड लोन अँड क्रेडिटर्स. म्हणजे इथं असं सांगितलं आहे व्हाईट लिमिटेडला अनसेक्युर्ड लोन आणि क्रेडिटर्स पेड करण्यासाठी त्यांनी काय केलं, जे इथं काय केलेलं होतं त्यांनी की शेअर्स विकलेले होते. 10,000 इथं शेअर्स होते, ₹40 मागवले होते, ₹100 मागवायचे होते, त्यातले त्यांनी ₹40 मागवलेले होते. त्यांनी आता काय केलं ₹60 राहिलेले मागवले आणि ते पैसे आले त्यांना आणि त्या पैशातून त्यांनी काय केलेलं आहे सेक्युर्ड लोन आणि क्रेडिटर्स पेड केलेलं आहे असं सांगितलं आहे. ह्याची एंट्री जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ व्हाईट लिमिटेडच्या बुकमध्ये होईल, तर ग्रीन लिमिटेडमध्ये ह्याचा काही संबंध नाही. त्याच्यानंतर सांगितले प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ऑफ व्हाईट लिमिटेड अमाऊंटेड टू ₹10,000 विच वेअर पेड इमिडिएटली. तर ह्याचा पण हिची पण जर्नल एंट्री
व्हाईट लिमिटेडच्या बुकमध्ये होईल. ग्रीन लिमिटेडशी याचा रिलेशन नाही. क्लोज द बुक्स ऑफ ग्रीन लिमिटेड गोंदिया बाय प्रिपेरिंग नेसेसरी लेजर अकाउंट्स अँड पास द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ व्हाईट लिमिटेड विस्लापूर. तर आता इथं त्यांनी असं सांगितलं आहे की ग्रीन लिमिटेड ही जी ओल्ड कंपनी आहे तिच्यामध्ये तुम्हाला लेजर अकाउंट्स ओपन करायचे आहेत आणि न्यू कंपनी आहे व्हाईट लिमिटेड त्याच्यामध्ये जर्नल एंट्र्या पास करायचे आहेत. तर जेव्हा तुम्ही व्हाईट लिमिटेडमध्ये जर्नल एंट्र्या पास कराल तेव्हा ह्या 2 एक्स्ट्राच्या एंट्र्या होणार आहेत. तर आता आपण काय करू, क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं आता मी बुकच्या प्रमाणे क्वेश्चन सॉल्व करणार नाही, कारण जर बुकच्या प्रमाणे केला तर तुम्हाला काही कळणार नाही. तर आपण आपल्याच पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व करू. तर आपल्याला डेटर्स त्यांनी पेड केलेले आहे, विकलेले आहेत, बिल्स रिसिवेबल विकलेलं आहे आणि त्यांना पैसे मिळालेले आहेत. ॲसेट विकल्या, पैसे मिळाले आणि एक्सपेन्सेस पेड केले, पैसे गेले. तर ह्याच्यावरून मी इथं बिल्स डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल अकाउंट ओपन केलेला आहे आणि मी माझ्या पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व करणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इझी क्वेश्चन सॉल्व करणं इझी होईल म्हणून. तर सगळ्यात पहिलं आपण PC काढणार आहोत. मी इथं वर्किंग नोट लिहिलेली आहे. कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन काढणार आहे. रिअलायझेशन अकाउंट एक ओपन केलेलं आहे. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट एक ओपन केलेलं आहे. कॅश और बँक आणि व्हाईट लिमिटेड इथपर्यंतचे अकाउंट तुमचे फिक्स असतात प्रत्येक क्वेश्चनमध्ये. कधी कधी कॅश और बँक येत नाही, पण इथं येणार आहे कारण आपण ॲसेट विकणार आहे आणि एक्सपेन्सेस पेड करणार आहे म्हणून कॅश और बँक अकाउंट येणार आहे. इथपर्यंतचे फिक्स आहेत. आता PCच्या बदल्यात काय काय दिलं तर प्रेफरन्स शेअर्स दिले म्हणून प्रेफरन्स शेअर्स आलं. इक्विटी शेअर्स दिले म्हणून इक्विटी शेअर्सचा अकाउंट तर ओपन होतोच, तो झालेला आहे आणि न्यू कंपनी व्हाईट लिमिटेड ही ओपन होतेच. आता मी काय केलं, बिल्स लिमिटेड ही लायबिलिटी नवीन कंपनीने घेतली नाही म्हणून त्याचा अकाउंट ओपन केला. कॉन्टिंजंट लायबिलिटी अकाउंट त्यांनी पूर्ण पे नाही केला म्हणून मी त्याला इथं ओपन केलेला आहे. अजून मी इथं डेटर्स घेतलेले नाहीत त्यांनी म्हणून त्याचा अकाउंट ओपन केला. बिल्स रिसिवेबल घेतलेले नाहीत म्हणून त्याचा अकाउंट ओपन केला आणि मग इन द बुक्स ऑफ व्हाईट लिमिटेड त्याच्यामध्ये जर्नल एंट्रीसाठी ओपन केलेला आहे. तर एवढं आज आपल्याला ओपन करायचं आहे आणि आपण आता क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन सॉल्व करताना सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचं आहे PC कसा काढायचा. तर क्वेश्चनमध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून त्याने फ्री होल्ड प्रॉपर्टी घेतलेली आहे. आपण इथं लिहितो बघा वर्किंग नोट. ही वर्किंग नोट नाही, आन्सरचा भाग आहे, बट त्याला वर्किंग नोट म्हणतात. कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन त्याला नाव आहे. स्टेटमेंट, ह्या स्टेटमेंट बनवायचं आहे. कशाचं स्टेटमेंट बनवायचं, परचेस कन्सिडरेशनचं स्टेटमेंट बनवायचं. फ्री होल्ड प्रॉपर्टी 3,60,000 इथून अमाऊंट पण घ्यायची आणि नावं पण इथून घ्यायची. फ्री होल्ड प्रॉपर्टी अमाऊंट आहे 3,60,000. प्लांट अँड मशिनरी अमाऊंट आहे 2 लाख. व्हेकल्स 45,000 आणि स्टॉक घेतलेला आहे 1,50,000. स्टॉक 1,50,000. एवढ्याच ॲसेट त्यांनी टेकन केलेले आहेत. आणि पुढे लिहिलं आहे आल्सो टूक ओव्हर अनसेक्युर्ड लोन अँड क्रेडिटर्स ॲट द बुक व्हॅल्यू. तर आपल्याला ॲसेटची टोटल करावी लागेल. इथं टोटल म्हणू आपण, किती येतं आहे बघू. टोटल करूया. टोटल 3,60,000 प्लस 2 लाख प्लस 1,45,000 प्लस 1,50,000. अमाऊंट आली 7,55,000. टोटल आली 7,55,000. त्याच्यातून त्यांनी काय केलं तर लायबिलिटी पेड केली. कोणती तर म्हणजे टेकन केलेली आहे त्यांनी अनसेक्युर्ड लोन अँड क्रेडिटर्स ॲट बुक व्हॅल्यू. तर आपण त्याच्या खाली लिहू लेस लायबिलिटीज. अनसेक्युर्ड लोन अँड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड लोन आहे 50,000 आणि क्रेडिटर्स आहे 70,000.
आता ही लायबिलिटीची टोटल तुम्ही करून ॲसेट ह्याच्यातून लेस करू शकता, किंवा हे आहे किती 50 आणि 70 1,20,000 मायनस करूया. मायनस पहिलं 50,000 मायनस 70,000 अमाऊंट आली. थोडं खाली लिहिते मी. टोटल आली हिची 6,35,000. ठीक आहे, एवढी टोटल आली. आता आपल्याला काय करायचं आहे बघा. त्यांनी पुढं सांगितलं परचेस कन्सिडरेशन सॅटिस्फाईड इन 2,357% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. म्हणजे डिस्चार्जच्या साईडला आपल्याला लिहायचं आहे किती शेअर्स दिले, तर 2,300. आपण पाहिजे तर इथं 1 म्हणू. 2,357% प्रेफरन्स शेअर्स शेअर ऑफ ₹100 इच, किंवा ॲट ₹100 इच. 100 इच म्हणजे इथे येणार आहे 2,350 इंटू 100. किती येतं आहे बघू. ह्याची अमाऊंट केली तर ह्याच्या 2 शून्य येतील. 2,350 आणि हे 2 झिरो टाकायचे त्याच्या 2,35,000. आणि पुढं लिहिलं आहे त्यांनी 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच, ₹40 पेड ऑफ. तर दुसरे त्यांनी शेअर्स दिलेले आहेत. 10,000 इक्विटी शेअर्स दिलेले आहेत. ऑफ ₹100 ॲट ₹40 पेड ऑफ. तर इथं येणार आहे 10,000 इंटू ₹40. 40 रुपयाला विकला त्यांनी शेअर्स. तर इथं येणार आहे 1 2 3 4 5 4 लाख. 4 लाखाचे शेअर्स दिले. अजून पुढे सांगितले देअर वॉज कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर रिपेअर्स बिल अमाऊंटिंग टू ₹1,700 फॉर विच व्हाईट लिमिटेड इश्यू केलं. म्हणजे त्याने डिस्चार्ज केलेला आहे 11 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच फुल्ली पेड इन फुल्ली सॅटिस्फॅक्शन ऑफ देअर क्लेम. म्हणजे 1,700 रुपयाचा क्लेम करायचा होता, द्यायचे होते 1,700 रुपये. तर त्यांना 11 शेअर्स दिले ₹100 इच प्रमाणे. फुल्ली पेड आहेत, हे पार्टली पेड होतं. तर त्यांनी काय केलेलं आहे 11 नंबर ऑफ शेअर्स आहेत इक्विटी शेअर्स ॲट ₹100 इच. 100 इच. तर आपण इथं असं करणार आहोत 11 इंटू ₹100. इथे येईल 1,100 रुपये. हे दोघांचं इंटू केलं तर एवढे शेअर्स आले. तर आता इथं बघा, तुम्हाला पाहिजे तर इथं करून दाखवते मी. इथं 11 शेअर्स आहेत इंटू 100 इच 1,100 रुपये. आणि ह्याचे होते 10,000 शेअर्स इंटू 40 इच, हे आले 4 लाख रुपये. हे होते 2,350 इंटू 100 इच. तर हे होते 3,35,000. हे झाले आपले शेअर्सची व्हॅल्यू. आता आपल्याला ह्याचे टोटल करायचे 2,35,000 प्लस 4 लाख प्लस 1,100. म्हणजे अमाऊंट आली तुमची 6,36,100. आता ह्या साईडची टोटल कमी आहे. इकडं आहे 6,35,100. बघा आता आपण मायनस करू त्याच्यातून. ही मायनस 6,35,000. अमाऊंट आली 1,100 रुपये. डिफरन्स आला ह्या साईडला, डिफरन्स आला ह्या ॲसेट साईड कमी पडली तर त्याला गुडविल म्हणायचं आहे. ही आहे तुमची गुडविल. ह्याला तुम्ही गुडविल म्हणायचं आहे. बुकमध्ये थोडंसं त्याने वेगळं केलेलं आहे. बुकच्या पद्धतीनं करू नका, तुम्हाला समजणार नाही. पाहिजे तर ह्याला आपण स्टार करू, कारण ही डिफरन्सनी मिळालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, रिअलायझेशन अकाउंट ओपन करायचं आहे.
रिअलायझेशनला ओपन करताना कसं करणार, ह्या जेवढ्या ॲसेट त्यांनी टेकन केलेल्या आहेत त्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला फक्त अमाऊंट कुठून घ्यायची, बॅलन्स शीटवरून. तर तुम्ही इथं लिहिणार आहात टू सन्ड्री ॲसेट. फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड मशिनरी, व्हेइकल्स अँड स्टॉक. आता ही नावं आपण कुठून घेतली, PCवरून घेतली. लायबिलिटीची नावं क्रेडिट साईडला घ्यायची आहेत. इथे येईल बाय सन्ड्री लायबिलिटी. अनसेक्युर्ड लोन, क्रेडिटर्स. तर आता आपल्याला हे नाव आपण कुठून घेतली, PCवरून घेतली. अमाऊंट कुठून घ्यायची आहे, तर क्वेश्चनमधून. फ्री होल्ड प्रॉपर्टीची अमाऊंट आहे 4,15,000. 4,15,000. त्याच्यानंतर आहे मशिनरी 2,15,000. त्याच्यानंतर व्हेइकल आहे 40,000 आणि स्टॉक आहे 1,75,000. हे आपण कुठून घेतलं, इथून अमाऊंट घेतली. आता अनसेक्युर्ड लोन आहे 50,000, क्रेडिटर्स आहे 70,000. हे आपण ॲसेट अँड लायबिलिटी ट्रान्सफर केल्या रिअलायझेशन अकाउंटला. आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ह्याच्यावरून PCला जेवढ्या ॲसेट घेतलेल्या होत्या त्या फॉरवर्ड केल्या आपण रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. बट नावं आली PCवरून आणि अमाऊंट आली तुमची क्वेश्चनमधून. तसंच रिअलायझेशन अकाउंटला तुम्ही लायबिलिटी ट्रान्सफर केल्या आणि अमाऊंट आली तुमच्या क्वेश्चनमधून. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, पहिली स्टेप आपण केली. आता सगळ्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग करायचं आहे. आपण ह्या ज्या ॲसेटचं पोस्टिंग झालं, इथं काय काय झालं, फ्री होल्ड प्रॉपर्टी झालं, प्लांट अँड मशिनरी, व्हेइकल आणि स्टॉक झालं. तर राहिलेल्या ॲसेट्स अँड लायबिलिटीज आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. तर राहिलेल्या ॲसेट्स अँड लायबिलिटीज कुठं शो करायचे आहेत, तर त्यांचे अकाउंट आपण ओपन केलेले आहेत. डेटर्सचा अकाउंट ओपन केलेला आहे. डेटर्सच्या डेबिटला येणार, कारण क्रॉस पोस्टिंग होतं म्हणून. सन्ड्री डेटर्स घेताना घ्यायचे आहेत आपल्याला. इथं बघा 50,000 होते आणि घेताना आपल्याला इथं 45,000 घ्यावे लागतील. तर इथं आपण लिहिणार आहोत, कारण RDD बुडण्याची शक्यता होती 5,000 रुपीज, म्हणून घेताना घ्यायचे आहेत 45,000. इथं लिहायचं टू बॅलन्स BD. डेटर्स अकाउंटला आपण पोस्टिंग करतोय 45,000 डेबिटला. ॲसेटचे बॅलन्स डेबिटला असतात, क्रॉस पोस्टिंग होतं. तसंच आपल्याला बिल्स रिसिवेबलचा पण बॅलन्स इथं घ्यायचा आहे. बॅलन्स BD. बॅलन्स आहे बिल्स रिसिवेबलचा, सॉरी, इथं आहे 10,000 रुपीज. तर कॅश अकाउंट पण आपल्याला घेतलेला नाही त्यांनी. कॅशचा बॅलन्स पण घ्यायचा आहे 4,000 रुपीज. ॲसेटचा बॅलन्स डेबिटला येईल. इथं लिहिणार आहोत आपण टू बॅलन्स BD. 4,000 रुपीज. आपण काय करतोय, पोस्टिंग करत आहोत. कशाचं, तर तुमच्या बॅलन्स शीटचं. सगळ्याचं पोस्टिंग झालं. तुम्ही म्हणाल मग RDDचं का नाही घेतलं, तर RDD तुम्ही घेऊ शकता रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला, पण आपण नको घ्यायला, कारण आउटरच्या अमाऊंट आपण अकाउंटला घेतलेली आहे म्हणून. तर आता इथं काय राहिलं, प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस पण ट्रान्सफर होईल इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला, कारण प्रॉफिट अँड लॉस कोणाचा असतो, इक्विटी शेअर होल्डरांचा असतो म्हणून.
इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला. थोडी तब्येत बरी नाही आहे, एक मिनिट. इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला आपण इथं लिहिणार आहोत. क्रॉस पोस्टिंग होतं हे लक्षात ठेवा. हे ह्या साईडला आहे म्हणजे क्रॉस पोस्टिंग होऊन ते डेबिट साईडला येईल, म्हणून आपण इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. टू प्रॉफिट अँड लॉस, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अमाऊंट आहे 2,56,000. 2,56,000 कारण तो शेअर होल्डरांचा प्रॉफिट असतो म्हणून. आता आपल्या ह्या साईडचं पोस्टिंग झालं तर ह्या साईडचं करायचं आहे इक्विटी. हे प्रेफरन्स शेअर्स आहेत, हे इक्विटी आहेत. इक्विटी आपण इथं आत्ताच घेतलेला आहे, इथं घेऊया. बाय शेअर कॅपिटल. बघा आपण काय करतो, इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला त्यांचा बॅलन्स ट्रान्सफर करतोय. इथं लिहिणार आहोत बाय शेअर इक्विटी शेअर कॅपिटल. अमाऊंट आहे तुमच्या इथं 7 लाख. सगळ्याचं पोस्टिंग करायचं आहे, ऑल बॅलन्स शीट 7 लाख. आता आपण प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट पण ओपन केलं आहे, त्याचा पण ह्या साईडला बॅलन्स येणार आहे. इथं म्हणायचं आहे बाय बॅलन्स BD. प्रेफरन्स शेअर होल्डरचा बॅलन्स किती आहे, किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल पण म्हणू शकता. इथं तुम्ही दुसरं नाव पण असं लिहू शकता, इथं प्रेफरन्स शेअर कॅपिटल, कारण इथं शेअर होल्डर अकाउंट आहे म्हणून तुम्ही त्याला प्रेफरन्स शेअर कॅपिटल पण म्हणू शकता. अमाऊंट आहे 3 लाख. अमाऊंट आहे 3 लाख. आता ह्याचं पोस्टिंग झालं, ह्याचं झालं. शेअर प्रीमियम हा इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला येतो कारण तो इक्विटीचा बॅलन्स असतो, म्हणून आपण इथं लिहिणार आहोत बाय शेअर प्रीमियम. म्हणजे शेअर्स काय केलेला आहे, जास्त किमतीला विकला म्हणून त्याला शेअर प्रीमियम म्हणतात. 10,000 येईल इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर बिल्स पेएबल अकाउंट आपण ओपन केलेला आहे. अनसेक्युर्ड लोन आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला घेतलेला आहे. क्रेडिटर्स घेतले रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. आपण बिल्स पेएबल राहिलेला आहे, तर बिल्स पेएबलचा आपण अकाउंट ओपन केलेला आहे इथं. तर त्याचा बॅलन्स येणार आहे क्रेडिट साईडला. इथं आपण म्हणणार आहोत बाय बॅलन्स BD. अमाऊंट आहे बिल्स पेएबलची 30,000. ते आपण इथं घेतलं. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं की आपण पूर्ण बॅलन्स शीटचं पोस्टिंग केलं. आता बुकच्या पद्धतीने मी सॉल्व नाही करत आहे, त्यामुळे तुम्ही थोडं समजून घ्या. मी काय केलं, पहिला PC काढला. PC काढल्यानंतर सगळ्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग केलं. जेवढ्या ॲसेट परचेस कन्सिडरेशनमध्ये होत्या तेवढ्याच ॲसेट मी ट्रान्सफर केल्या रिअलायझेशन अकाउंटला, आणि ज्या ॲसेट न्यू कंपनीनं टेकन केल्या नव्हत्या त्या ॲसेटचे अकाउंट ओपन केले आणि त्यांचा डिफरन्स त्यांचा बॅलन्स त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केला. आणि ज्या लायबिलिटीज न्यू कंपनीनं म्हणजे व्हाईट लिमिटेडनं टेकन केल्या नव्हत्या त्याचा अकाउंट ओपन केला म्हणजे बिल्स पेएबल, आणि त्याचा बॅलन्स त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर केला. आता आपलं बॅलन्स शीटचं पोस्टिंग झालं. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे की जे ह्या कंपनीशी रिलेटेड आहेत त्याच्या एंट्र्या करायच्या आहेत. आता सगळ्यात पहिला आपण PCच्या 2 एंट्र्या करून घेऊ. परचेस कन्सिडरेशन काढलेली आहे आपण इथं. तर PC आहे 6,36,100. त्याची जर्नल एंट्री अशी होते रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि न्यू कंपनीच्या डेबिटला. तर न्यू कंपनी आहे व्हाईट लिमिटेडच्या डेबिटला आपण लिहिणार आहोत इथं टू रिअलायझेशन अकाउंट. टू रिअलायझेशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये PCची अमाऊंट आहे 6,36,100. व्हाईट लिमिटेडच्या डेबिटला म्हणजे न्यू कंपनीच्या डेबिटला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला. इथं आपण लिहिणार आहोत बाय व्हाईट लिमिटेड. ब्रॅकेटमध्ये PC 6,36,100. ही झाली तुमची PCची पहिली एंट्री. आता आपल्याला PCची दुसरी एंट्री करायची आहे. PCची दुसरी एंट्री व्हाईट लिमिटेडच्या क्रेडिटला होते. जे डिस्चार्ज केलं आहे त्याची एंट्री इथं होते. मग काय डिस्चार्ज केलं आहे तर प्रेफरन्स शेअर्स दिलेत, इक्विटी शेअर्स हे पार्टली आहेत आणि फुल्ली पेडअप आहेत. हे आपल्याला सगळं कुठं लिहायचं आहे
व्हाईट लिमिटेडच्या क्रेडिटला. इथं लिहायचं आहे 2357% वाले प्रेफरन्स शेअर्स आहे. 7% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. अमाऊंट आपल्याला इथं लिहायचं आहे ॲट ₹100 ईच. 2350 इंटू ₹100. अमाऊंट काढलेली आहे 2,35,000. इथली अमाऊंट आपण घेतली. आता आपल्याला हे पार्टली शेअर्स पेड केलेले आहेत त्यांनी. मग इथं म्हणायचं आहे बाय 10,000 इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर कॅपिटल म्हणूया आपण ॲट ₹40 ईच. 40 रुपयाला दिलेला आहे त्यांनी. म्हणून 10,000 इंटू ₹40. इथं आलं 4 लाख, 4 लाख रुपीज. ते कुठं आहे तुमच्या PCच्या डिस्चार्जच्या साईडला आहे. आणि 11 शेअर्स हे फुल्ली पेडअप आहेत. म्हणून इथं आपण लिहिणार आहोत बाय 11 इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर कॅपिटल म्हणलं तरी चालेल, शेअर होल्डर म्हणलं तरी चालेल, ॲट ₹100 ईच. इथं येणार आहे 11 इंटू ₹100 ईच, म्हणजे येणार आहे 1,100. ही झाली आपली PCची दुसरी एंट्री. आता ही दुसरी एंट्रीचा हा फर्स्ट इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट कुठं तर क्रॉस होणार आहे. त्यांनी कॅश नाही दिली, कुठं जाणार आहे प्रेफरन्स शेअर्सच्या इथं डेबिटला, इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला. तर प्रेफरन्स शेअर्सच्या डेबिटला आपण इथं लिहून घेऊया. ह्या कंपनीचं नाव लिहायचं टू व्हाईट लिमिटेड असं पण म्हणू शकता, प्रेफरन्स शेअर्स ऑफ व्हाईट लिमिटेड असं पण म्हणू शकता, आणि डायरेक्ट व्हाईट लिमिटेड पण म्हणू शकता. 2357% प्रेफरन्स शेअर्स ऑफ व्हाईट लिमिटेड. तुम्ही फक्त इथं व्हाईट लिमिटेड पण लिहू शकता. 2,35,000 इथं आलं. आता हे 4 लाख रुपीज इक्विटी शेअर होल्डरला जाणार आहेत, आणि हे पण 1,100 इक्विटी शेअर होल्डरला जाणार आहेत त्याच्या डेबिटला. तुम्ही इथं व्हाईट लिमिटेड पण म्हणू शकता किंवा इक्विटी शेअर्स ऑफ व्हाईट लिमिटेड. तर असं लिहूया 10,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹40 ऑफ व्हाईट लिमिटेड. किती आहे तिथं 4 लाख. याला तुम्ही पार्टली पेडअप पण म्हणू शकता. पार्टली पेडअप म्हणजे 100 रुपयाचा शेअर 40 रुपयाला विकला. म्हणजे 40 रुपये पार्टली पेड म्हणजे ते 60 रुपये ते घेणार नाहीत असं नाही, नंतर ते त्यांच्याकडून घेणार आहेत. हे इन्स्टॉलमेंट ते घेतलेले आहेत म्हणून असं लिहिलं. 11 इक्विटी शेअर्स ॲट ₹100 ईच. इथं बॉक्स नको घालायला, खाली लिहायला पाहिजे इंटू ₹100 ईच. 1,100 सॉरी इथं लिहायला पाहिजे 1,100. ह्याला आपण म्हणू फुल्ली पेडअप. एवढे शेअर्स दिले बघा. PCच्या बदल्यात जे दिलं ते कुठं येतं. PC लक्षात कशावरून ठेवायचा, व्हाईट लिमिटेड न्यू कंपनीवरून लक्षात ठेवायचा. पहिली एंट्री व्हाईट लिमिटेडच्या डेबिटला येते, दुसरी एंट्री ह्या बाजूला येते. ह्याचा इफेक्ट 2 इफेक्ट होतात, एक रिअलायझेशनला आणि एक व्हाईट लिमिटेडला. आणि ह्याचे पण 2 इफेक्ट होतात, कारण जर्नल एंट्री आहे व्हाईट लिमिटेडच्या क्रेडिटला झालं तर ह्या अकाउंटच्या ज्यांची तुम्ही नावं लिहिलेत त्या अकाउंटच्या डेबिटला होतं. ही झाली आपली PCची दुसरी एंट्री. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण कोणाच्या बुकमध्ये करतोय तर ओल्ड कंपनीच्या, आणि ते पण लेजर बनवतोय.
आपलं पोस्टिंग झालं, पी सीच्या एंट्र्या झाल्या. आता आपल्याला काय करायचं आहे की बघा इथं पी सी काढला, हे झालं फ्री होल्ड. आता तुम्ही टिक करू शकता काय काय झालं तर. हे पी सीला घेतलं, ह्याच्यावरून पी सी काढला, हे पण पी सीला गेलं. आता इथं आहे प्रेफरन्स शेअर होल्डर ग्रीन लिमिटेड ॲक्सेप्ट केलं त्यांनी, की त्यांनी मान्य केलं की आम्हाला ही अमाऊंट एवढी मान्य आहे. म्हणजे त्यांना द्यायचे होते 3 लाख, पण त्यांना आपण दिले किती 2,35,000 प्रेफरन्स शेअर होल्डरांना, आणि ते सॅटिस्फाय आहेत, म्हणजे त्यांना ते मान्य आहे असं सांगितलं इथं तिसऱ्या ह्या ॲडजस्टमेंटमध्ये. आणि जे इक्विटी शेअर होल्डरांना द्यायचे होते 7 लाख, पण त्यांना आपण दिले किती तर 4 लाख, तर ते पण सॅटिस्फाय आहेत. आम्हाला 4 लाखाला ते सॅटिस्फाय आहेत, म्हणजे त्यांना ते मान्य आहे. त्याच्या पुढची राहिलेली अमाऊंट ते मागणार नाहीत असं लिहिलेलं आहे इथं. त्याच्या पुढं असं सांगितलेलं आहे की द डिबेंचर्स अँड बिल्स रिसिवेबल ऑफ ग्रीन लिमिटेड, म्हणजे ही पण ॲडजस्टमेंट झाली. ज्या झाल्या त्याला टिक करत जायचं, म्हणजे मग आपलं कन्फ्युजन होत नाही. पुढे सांगितलं आहे द डेटर्स अँड बिल्स रिसिवेबल ऑफ ग्रीन लिमिटेड रिअलाइज 48,000 अँड 8,000 रिस्पेक्टिवली. बिल्स पेएबल वेअर फुल्ली पेड अँड द वाइंडिंग ऑफ एक्सपेन्सेस वेअर 4,500. याचा अर्थ काय आहे तर आपण बघूया. त्यांनी असं सांगितलं डिबेंचर्स काय केलं, मार्केटमध्ये विकले. कितीला विकले तर 48,000. कॅश कम्स इन झाली म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला आणि डेटर्सच्या क्रेडिटला. मग इथं लिहायचं आहे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू डेटर्स. कितीला विकले डेटर्स तर त्यांनी सांगितलं 48,000ला त्यांनी विकली, ॲसेट विकली 48,000ला. मग तुम्ही इथं कॅशवर बँक अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहात 48,000 मिळाले, ॲसेट विकली, कॅश कम्स इन झाली. आणि इथं डेटर्सच्या क्रेडिटला लिहायचं कॅशवर बँक. ह्याच्या डेबिटला, कॅशच्या डेबिटला आणि डेटर्सच्या क्रेडिटला 48,000. नीट लक्षात ठेवा, हे आपण व्यवस्थित वेगळ्या पद्धतीनं करतोय पण बरोबर आपण सॉल्व करतोय. ही झाली आपली डेटर्सची. त्यांनी सांगितलं बिल्स रिसिवेबल पण पे केले. किती पे केले विकले कितीला तर 8,000 रुपयाला बिल्स रिसिवेबल विकले. बिल्स रिसिवेबल इज अ ॲसेट आणि ॲसेट विकली त्यांनी म्हणून पैसे आले. कॅश कम्स इन, इथं लिहायचं बिल्स रिसिवेबल. 8,000 रुपीजला ॲसेट विकली, पैसे आले म्हणून कॅश अकाउंट डेबिट, आणि बिल्स रिसिवेबलवाल्यांना पेड केले म्हणून इथे येईल कॅश और बँक. बिल्स रिसिवेबल इज अ पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. हा गिवर आहे, घेणार आहे, ह्याला मिळाले 8,000 रुपये म्हणून आपण ह्या साईडला लिहिलं. आता आपला इथलं हा रोल संपला. अजून सांगितलेलं आहे त्यांनी पुढं की बिल्स पेएबल वेअर फुल्ली पेड. आता फुल्ली पेड, बिल्स पेएबल इज अ लायबिलिटी आणि ती पेड केली म्हणजे कॅश गेली. कॅशच्या क्रेडिटला येणार आहे इथं बाय बिल्स पेएबल. किती पेड केले तर फुल्ली 30च्या 30 पेड केले. 30,000 रुपये द्यायचे होते, देऊन टाकले, पैसे गेले म्हणून क्रेडिटला, कारण बिल्स पेएबल लायबिलिटी आहे, बिल्स रिसिवेबल ॲसेट आहे. तर बिल्स पेएबलला पैसे मिळाले. बिल्स पेएबल इज अ पर्सनल अकाउंट, त्याला पैसे मिळाले म्हणून डेबिट झाला. डेबिट द रिसिवर, हा घेणार आहे म्हणून. तर इथं लिहायचं आहे कॅश और बँक, म्हणजे पैसे मिळाले याला. पण ह्या अकाउंटला ह्या अकाउंटचं नाव येत नाही म्हणून आपण कॅशचं नाव लिहिलं. 30,000 कॅश मिळाली बिल्स पेएबलला. हा अकाउंट झाला. त्याच्यानंतर सांगितलं आहे वाइंडिंग ऑफ एक्सपेन्सेस वेअर 4,500. वाइंडिंग ऑफ म्हणजे रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत, तर ते पेड केले म्हणून आपण रिअलायझेशनच्या डेबिटला लिहितो, पण नाव लिहिताना लिहायचं कॅश और बँक, ब्रॅकेटमध्ये लिहायचं वाइंडिंग ऑफ. पैसे गेले म्हणून कॅश अकाउंटच्या क्रेडिटला आणि रिअलायझेशनच्या डेबिटला. वाइंडिंग ऑफ एक्सपेन्सेस 4,500. 4,500 बरोबर आहे, 4,500. त्याने असं सांगितलं वाइंडिंग ऑफचे एक्सपेन्सेस आहेत, पेड केले म्हणून रिअलायझेशनच्या डेबिटला आणि कॅशच्या क्रेडिटला, कारण कॅश गोज आउट झाली. इथं लिहिणार आहे आपण रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे वाइंडिंग ऑफ एक्सपेन्सेस 4,500. ही झाली आपली ॲडजस्टमेंट. आता आपल्याला बघायचं आहे पुढं काय सांगितलं आहे. आता ही व्हाईट लिमिटेडमध्ये होणार आहे आणि ही पण व्हाईट लिमिटेडमध्ये होणार आहे. त्याला आपण स्टार केलं तर आता आपली ही ॲडजस्टमेंट झाली. ह्याला टिक केलं. ह्या 2 राहिलेल्या आहेत, त्या 2 ॲडजस्टमेंटचा इफेक्ट
न्यू कंपनीच्या बुकमध्ये म्हणजे व्हाईट लिमिटेडच्या बुकमध्ये जर्नल एंट्रीसाठी होणार आहे. इथला आपला क्वेश्चन हा म्हणजे लेजर अकाउंट्स कंप्लीट झाले. आता आपल्याला क्लोज करायचे आहेत. क्लोज करताना जे आपण एक्स्ट्राचे अकाउंट ओपन केलेत ते पहिले क्लोज करायचे. म्हणजे कुठले, तर बिल्स पेबल, कॉन्टिंजंट लायबिलिटी. इथं आपल्याला लिहायचं राहिलेलं आहे कॉन्टिंजंट लायबिलिटीला. त्याने असं सांगितले 1700 रुपये कॉन्टिंजंट लायबिलिटी होती आणि कॉन्टिंजंट लायबिलिटी फुटनोटला असते, मग त्याचा बॅलन्स 1700 रुपये नाही घ्यायचा. तर त्यांना काय केलेलं आहे, 1100 शेअर्स आपण दिलेले आहेत. आपण PCला इथं लिहिले बघा किती शेअर्स दिले, तर 1100 शेअर्स दिलेले आहेत. म्हणून आपण लिहिणार आहोत, काय करणार आहे बघा, त्यांना शेअर्स दिले म्हणजे कॉन्टिंजंट लायबिलिटीला ते मिळाले म्हणून कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे हे एक बिल पर्सनल अकाउंटमध्ये येतं, कारण ही लायबिलिटी आहे म्हणजे तो एखादा पर्सन आहे, त्याला पैसे द्यायचे होते. मग पर्सनल अकाउंट आहे, त्याला दिले, काय दिलं तर आपण इक्विटी शेअर्स दिले. म्हणून इथं म्हणणार आहोत इक्विटी शेअर्स. कॅश दिली का तर नाही, काय दिलं, इक्विटी शेअर्स दिले. मग आपण इथं म्हणणार आहोत इक्विटी शेअर्स. तुम्ही इथं असं पण म्हणू शकता इक्विटी शेअर्स इन व्हाईट लिमिटेड. शेअर्स इन व्हाईट लिमिटेड काय दिलं आपण, व्हाईट लिमिटेडचे शेअर्स दिले. किती दिले तर तुमच्या PCला दाखवत आहे 1100 शेअर्स दिलेले आहेत, म्हणून ह्यांना मिळाले. असं आलं इथं. आता हे बघा तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कुठून घेतलं, तर इथं सांगितलेलं होतं की एवढे शेअर्स आपण PCला घेतलं होतं, एवढे त्यांना शेअर्स दिले म्हणून, म्हणजे कॉन्टिंजंट लायबिलिटीवाल्यांना एवढे शेअर्स मिळाले. आता इथं बॅलन्स का नाही घेतला, लायबिलिटीचा बॅलन्स 1700 रुपये, कारण कॉन्टिंजंट लायबिलिटीचा बॅलन्स नसतो. फ्युचरमध्ये ते देणं निर्माण होऊ पण शकतं, नाही पण होत, म्हणजे ती शक्यता कमी असते म्हणून. तर त्याचा कधीच मी बॅलन्स घेत नाही त्याचा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे अकाउंट पहिले क्लोज करायचे. तर ह्याचा डिफरन्स रिअलायझेशन अकाउंटला जाणार आहे. तर कारण हे इंटरनल लायबिलिटी नाही, एक्सटर्नल लायबिलिटी आहे. ह्याला क्लोज करू, हा दोन्ही साईडनी क्लोज होतं, ह्याला डिफरन्स येत नाही, म्हणजे ह्याचा डिफरन्स डेटर्सला रिअलायझेशनला जाणार नाही, कारण हा क्लोज झाला. ह्याचा डिफरन्स येतो आहे 1100. डेबिट साईडची टोटल जास्त आहे 1100. डिफरन्स आला 1100चा, कमी पडतायत 1100, त्याला नाव द्यायचं रिअलायझेशन अकाउंट. आणि ह्याला स्टार करायचा, ब्रॅकेटमध्ये लिहायचं बॅलन्सिंग फिगर. हे बॅलन्सिंग फिगर आहे, म्हणजे हे कुठं आलं, कॉन्टिंजंट लायबिलिटीच्या क्रेडिटला आलं. मग रिअलायझेशनच्या डेबिटला, नाव कुठं जाणार आहे इथला डिफरन्स, रिअलायझेशनच्या डेबिटला आपण लिहिणार आहोत. नुसतं कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर बिल्स लिहिलं तरी चालेल, किंवा तुम्ही नुसती कॉन्टिंजंट लायबिलिटी अकाउंट लिहिला तरी चालेल, पण फॉर रिपेअर्स अकाउंट लिहिलं आहे मी, म्हणून तोच मी इथं लिहिणार आहे. $1100 इथं आलं. आता आपला हा क्लोज झाला, ह्याला क्लोज करू. बुकप्रमाणे माझा आन्सर येणार नाही हे लक्षात ठेवा, बट आपला आन्सर करेक्ट असणार आहे. ह्या साईडची टोटल जास्त आहे 48,000. तीच टोटल आपण इथं लिहिली 48,000. 48,000मधून 45,000 मायनस केले, डिफरन्स आला तो रिअलायझेशनला जाईल. रिअलायझेशन अकाउंट कितीचा डिफरन्स आला, 3,000 रुपीजचा डिफरन्स आला. 48,000 मायनस 45,000, 3,000चा येतोय, म्हणजे आपण असं केलं 48,000 मायनस 45,000, डिफरन्स आला 3,000. त्याला नाव दिलं रिअलायझेशन, त्याला स्टार केला, किंवा तुम्ही म्हणा बॅलन्सिंग फिगर, नुसतं स्टार केला तरी चालेल. हा डिफरन्स कुठं जाणार आहे, डेटर्सच्या डेबिटला, रिअलायझेशनच्या क्रेडिटला. रिअलायझेशनच्या क्रेडिटला आपण लिहिणार आहोत इथं बाय डेटर्स 3,000. हे लक्षात येतं आहे का तुम्ही बघा. तर डेटर्स क्लोज झाला. आता बिल्स रिसिवेबल क्लोज करूया. बिल्स रिसिवेबलच्या डेबिटची टोटल जास्त आहे 10,000 आहे, तिचा अमाऊंट आपण इथं लिहिणार आहोत 10,000. डिफरन्स येतोय 2,000 रुपीजचा, त्याला नाव द्यायचं रिअलायझेशन.
ब्रॅकेटमध्ये लिहा बिल्स बॅलन्सिंग फिगर. $2000 कुठं जाणार आहे? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. ह्या साईडला इथं आपण म्हणणार आहोत टू बिल्स रिसिवेबल. ₹2000. तर आता इथं बघा डेटर्सला काय झालं, मिळायला पाहिजे होते. डेटर्स 45ला विकायला पाहिजे होते, 48ला विकले, 3000चा प्रॉफिट झाला. आणि हा काय झालेला आहे, मिळायला पाहिजे होते 10,000, मिळाले 8,000, म्हणजे 2000 रुपयाचा लॉस झाला. तर हे झाले आपले अकाउंट क्लोज करून. ह्याच्या पुढं न्यू कंपनीचा आहे. आता आपण काय करायचं आहे, हा प्रेफरन्स शेअर्सचा अकाउंट क्लोज करायचा आहे. त्याचा डिफरन्स आपल्याला रिअलायझेशनला पाठवायचा आहे. हा दोन्ही साईडनी इक्वली क्लोज होईल. प्रेफरन्स शेअर होल्डरचा अकाउंट आपल्याला क्लोज करावा लागेल. त्याचा डिफरन्स रिअलायझेशनला जाईल. ह्या साईडची अमाऊंट जास्त आहे, 3 लाख. $3 minus 2,35,000. 65,000चा डिफरन्स आला, तो जाईल रिअलायझेशन अकाउंटला. सॉरी, इथं नाही, इथं येईल 65,000. त्याला म्हणा टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट बॅलन्सिंग फिगर. हा कुठं जाईल मग? रिअलायझेशनच्या क्रेडिटला जाईल. प्रेफरन्सच्या डेबिटला आला, रिअलायझेशनच्या क्रेडिटला जाईल. इथं आपण म्हणणार आहे बाय प्रेफरन्स शेअर कॅपिटल. प्रेफरन्स शेअर होल्डर म्हणलं तरी चालेल. शेअर होल्डर 65,000चा डिफरन्स आला, तो आपण इथं लिहिला. क्रॉस पोस्टिंग होतं. त्याच्यानंतर आपला व्हाईट लिमिटेड दोन्ही साईडने क्लोज होतो. बरोबर होतोय 6 लाख. हा बरोबर क्लोजच होतो, ह्याला करत बसत जाऊ नका कारण वेळ जाईल. बरोबरच आहे, दोन्ही साईडने हा इक्वलीच क्लोज होतो. इथं डिफरन्स येत नाही. बट कॅश ऑर बँक सगळ्यात शेवटी क्लोज करायचा. आता ह्याला क्लोज करायचा, याचा डिफरन्स इक्विटीला पाठवायचा. इक्विटी क्लोज करायचा, ह्याचा डिफरन्स कॅशला पाठवायचा. कॅश दोन्ही साईडनी इक्वली क्लोज व्हायला पाहिजे. बघू आपण होतोय का. जरा काळजीपूर्वक करू. क्रेडिट साईडची टोटल 50,000, 70,000 प्लस 70,000 प्लस 6,36,100 प्लस 3,000 प्लस 65,000. आपण एका पेजवर करू. क्रेडिटची टोटल आहे, क्रेडिट साईडची 8,24,100. तर डेबिटची करू आपण 4,15,000 प्लस 2,15,000 प्लस 40,000 प्लस 1,75,000 प्लस 4,500 प्लस 1,100 प्लस 2,000. टोटल आली त्याची. डेबिटची टोटल आहे जास्त 8,52,600. मायनस करू आपण त्याच्यातून. मायनस ही मोठी टोटल लिहायची आहे आपल्याला 8,24,100. डिफरन्स आला 28,500 रुपीजचा डिफरन्स आहे. एवढा आपलं बरोबर आलं आपल्या पद्धतीनं, पण बुकमध्ये पण तेच आन्सर आहे. जी डेबिटची टोटल जास्त आहे 8,52,600. 8,52,600. डिफरन्स कुठे येणार आहे? क्रेडिटला येणार आहे, कारण क्रेडिट साईडला कमी आहे अमाऊंट त्याची. क्रेडिट साईडची टोटल कमी आहे म्हणून इथं लिहायचं बाय इक्विटी शेअर होल्डर.
इक्विटी शेअर होल्डर अकाउंट 28,500 आणि हा क्रॉस जाईल इथं इक्विटीच्या डेबिटला. इथं लिहिणार आहोत आपण टू रिअलायझेशन अकाउंट. ह्याला तुम्ही म्हणू शकता बॅलन्सिंग फिगर. हा क्रॉस इथं रिअलायझेशन अकाउंट 28,500. आता आपल्याला इथं डिफरन्स काढायचा आहे. कोणत्या साईडला डिफरन्स येतोय बघू आपण. 2,56,000 प्लस 4,00,000 प्लस 1,100 प्लस 28,500 टोटल आलेली आहे. डेबिट साईडची टोटल आहे डेबिट साईडची 6,85,600. आता क्रेडिटची करूया आपण. क्रेडिटची आहे 7,10,000. क्रेडिटची टोटल आहे 7,10,000. दोघांची टोटल आहे 7,10,000. मायनस करूया दोघांना. 7,10,000 मायनस 6,85,600 24,400. चेक करते बरोबर आहे का. एक मिनिट काहीतरी झालं होतं. एक मिनिट. टोटल आपण परत एकदा बघू. 2,56,000 28,500 हां बघा इथं आहे ना माझं हे एक चुकलं. हे इक्विटी शेअर्स दिलेत. ते कॉन्टिंजंटला दिलेत. आपण एकच इफेक्ट करणार आहोत. कॉन्टिंजंटला दिलेत. इथं लिहायचं होतं. कॉन्टिंजंट लायबिलिटीवाल्यांना शेअर्स दिले, प्रेफरन्सवाल्यांना प्रेफरन्स शेअर्स दिले. हे इथं लिहायला नाही पाहिजे होतं हे. तर आता टोटल आपली बरोबर येईल. एक मिनिट. 6,85,600 मायनस 1,100. तर टोटल आली आपली 68,584 आणि 500. ही डेबिटची टोटल आहे डेबिट साईडची. हे बघा आता आपण काय करतो परत एकदा सांगते. PCची एंट्री आहे ते आपण कोणाला दिले हे तर कॉन्टिंजंट लायबिलिटीवाल्यांना दिले. हे प्रेफरन्सवाल्यांना दिले म्हणून प्रेफरन्सच्या डेबिटला. हे इक्विटीवाल्यांना इक्विटी शेअर्स दिले म्हणून इक्विटीच्या डेबिटला. हे इक्विटी शेअर्स दिले कुणाला तर कॉन्टिंजंटला म्हणून कॉन्टिंजंटच्या डेबिटला यायला पाहिजे होतं. ते चुकून मी इथं लिहिलेलं होतं. तेवढाच फरक होता. तर टोटल आली त्याची एवढी 6,84,500 मायनस 7,10,000 25,500चा डिफरन्स आला. डिफरन्स एवढा. तर हा डिफरन्स कुठल्या साईडला बघा. आता क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे मग आपण इथं क्रेडिटला लिहिणार आहोत. $7,10,000. तीच टोटल आपण डेबिटला पण लिहिली 7,10,000. डिफरन्स आला 25,500. त्याला नाव दिलं कॅश और बँक. त्याला नाव दिलं. हा डिफरन्स कुठं जातो कॅशला जातो. कॅश और बँक. ह्याला आपण स्टार करून ब्रॅकेटमध्ये लिहू बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगर 25,500. आता हा डिफरन्स कुठं जाणार आहे कॅशच्या क्रेडिटला. क्रॉस होतो इथं 2 आहे तर कॅशच्या क्रेडिटला बाय लिहिणार आहोत आपण. बाय इक्विटी शेअर होल्डर. $25,500. आता कॅश आपला इक्वली क्लोज व्हायला पाहिजे तर आपला आन्सर बरोबर आहे. अदरवाईज काहीतरी चुकलं असं होईल. तर आपण करून बघू. 30,000
प्लस 4,500 प्लस 25,500 60,000 आलं. इकडचं पण 60,000च यायला पाहिजे. 4,000 प्लस 48,000 प्लस 8,000. आन्सर इज करेक्ट 60,000. हे झालं आपलं लेजर. आता आपल्याला काय करायचं आहे तर इन द बुक्स ऑफ न्यू कंपनीच्या बुकमध्ये जर्नल करायचं आहे. जर्नल एंट्री PCवरून बनणार आहेत आणि 2 ॲडजस्टमेंट आपल्या करायच्या राहिलेल्या होत्या, त्याच्या एंट्री आपल्याला होणार आहेत. पहिली एंट्री येते PCची. खरेदी कितीला केलं तर 6,36,100 रुपीजला परचेस केलेला आहे. ह्याची जर्नल एंट्री होणार आहे PCवरून. ही PC आहे. PC म्हणजे परचेस कन्सिडरेशनची पहिली एंट्री. काय होतं तर बिझनेस परचेस केला म्हणून आपण म्हणणार आहोत बिझनेस परचेस आणि लिक्विडेटर ऑफ काय नाव आहे ग्रीन लिमिटेड. $6,36,100 टू लिक्विडेटर ऑफ ग्रीन लिमिटेड. 6,36,100 being purchase consideration payable. टू तुम्ही लिहू शकता. कुणाला तर ग्रीन लिमिटेड. ग्रीन लिमिटेडला परचेस कन्सिडरेशन देणं आहे. आता आपण काय करतो बघा PCवरूनच बनणार आहे. ह्या ॲसेटच्या अकाउंट डेबिट आणि लायबिलिटी क्रेडिट आणि PCची क्रेडिट. तर इथं ॲसेटमध्ये गुडविल पण येणार आहे. हे लक्षात ठेवा. पहिला आपण गुडविल लिहूया नाहीतर तुम्ही विसराल. गुडविल अकाउंट डेबिट 1,100. फ्री होल्ड प्रॉपर्टी अकाउंट डेबिट प्लांट अँड मशिनरी किंवा मशिनरी अँड प्लांट आहे. मी लिहिलं प्लांट अँड मशिनरी. अकाउंट डेबिट व्हेइकल डेबिट स्टॉक अकाउंट डेबिट. आता आपण अमाऊंट कुठून टाकायचे आहे तर PCवरून. PCला जे दिसतंय ते 3,60,000 2 लाख 3,60,000 2 लाख 45,000 व्हेइकल आणि 1,50,000 स्टॉक. आता क्रेडिट काय होणार आहे टू. आता जी लायबिलिटी त्यांनी घेतलेले आहेत अनसेक्युर्ड लोन अँड क्रेडिटर्स. टू क्रेडिटर्स. अमाऊंट बघा आहे 50,000 आणि 70,000 50,000 अँड 70,000. टू बिझनेस परचेज म्हणजे PC 6,36,100. ह्याची टोटल केली तर तुमची एंट्री बरोबरच येणार आहे. करत बसायची काही गरज नाही. आन्सर हे बरोबर येणार आहे. इथं लिहायचं बीइंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर ॲट ॲग्रीड व्हॅल्यू. Agreed value and the purchase consideration thereon.
ही झाली आपली दुसरी जर्नल एंट्री. आता आपल्याला तिसरी करायची आहे पी सीच्याच बदल्यात जे डिस्चार्ज केलं ते. काय डिस्चार्ज केलं तर प्रेफरन्स शेअर्स, इक्विटी शेअर्स डिस्चार्ज केलेले आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. एक पार्टली पेड आहे आणि हे पार्टली पेड आहे आणि हे फुल्ली पेड आहेत. असं आपण म्हणणार आहोत लिक्विडेटर ऑफ ग्रीन लिमिटेड अकाउंट डेबिट किती आहे तर पी सी आहे 6,36,100. टू काय काय दिलं तर 7%चे प्रेफरन्स शेअर्स दिले, इक्विटी शेअर्स दिले ते आपण लिहिणार आहोत इथं. 7% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. किती शेअर्स दिले प्रेफरन्स शेअर्स पी सीला दाखवते बघा 2,35,000. 2,35,000. तुम्ही इथं ब्रॅकेटमध्ये लिहू शकता किती शेअर्स आहे ते तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही लिहू शकता. 2,350 इंटू ₹100 ईच. त्याच्यानंतर काय केलं इक्विटी शेअर्स दिलेले आहेत किती 10,000 आपण म्हणू इथे इक्विटी शेअर कॅपिटल. कितीचे दिले तर 4 लाखाचे आहेत. 4 लाख 4 लाख कसे आले तर 10,000 इक्विटी शेअर्स इंटू ₹40 ईच. 40 रुपयाला त्याने एक शेअर्स दिला. 100 रुपये फेस व्हॅल्यू होती पण 40 रुपयाला दिला. आणि ह्याला तुम्ही म्हणू शकता पार्टली पेड. म्हणजे इथं कळायला पाहिजे की हे कसे आहेत तर पार्टली पेड आहेत. परत इक्विटी शेअर्स आहेत हे फुल्ली पेड अप आहेत म्हणून वेगवेगळं लिहिलं. $11 इक्विटी शेअर्स 11 इंटू ₹100 ईच 1,100. तर हे फुल्ली पेड आहेत, हे पार्टली आहेत. तुम्ही इथं म्हणू शकता पार्टली पेड अप आणि हे आहेत फुल्ली पेड अप. एवढं नरेशन डिस्चार्ज ऑफ परचेज कन्सिडरेशन. तुम्ही म्हणू शकता डिस्चार्ज काय काय केलं तर प्रेफरन्स शेअर्स, इक्विटी शेअर्स असं पण अजून त्याला एक्स्ट्रा लिहू शकता. एवढं लिहिलं तरी चालेल. आता ह्याच्या पुढं बघा आता आपल्याला ना बुकमध्ये जायचं आहे. बुकमध्ये त्याने असं सांगितलेलं आहे की इथं बघा आपण 2 स्टार केले होते. व्हाईट लिमिटेड इमिडिएटली मेड अ कॉल ऑफ ₹60 फॉर पार्टली पेड इक्विटी शेअर्स टू पे अनसेक्युर्ड लोन अँड क्रेडिटर्स. म्हणजे याचा अर्थ आहे की हे जे 10,000 इक्विटी शेअर्स आपण इश्यू केलेले होते ग्रीन लिमिटेडच्या शेअर होल्डरांना त्यांच्याकडून 40 रुपये घेतले होते पण फेस व्हॅल्यू किती होती 100 होती. म्हणजे 40 घेतले राहिले किती 60 राहिले. तर 60 रुपीज किती जणांकडून रिसिव्ह केले 10,000 जणांकडून 60 रुपये आपण मागवले. म्हणजे नंबर ऑफ शेअर होल्डर्स आहेत 10,000 एका शेअर होल्डरांकडून 60 रुपीज मागवले. म्हणजे कसं येईल बघा नंबर ऑफ शेअर होल्डर्स आहेत 10,000 इक्विटी शेअर होल्डर्स किंवा इक्विटी शेअर्स होते. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स 10,000 इथं दिलेलं होतं त्यांनी. इंटू त्यांच्याकडून मागवले किती 60 रुपीज ₹60 पर शेअर. म्हणजे किती मागवले त्यांच्याकडून 6 लाख रुपये कॅपिटल जमा झालं. शेअर कॅपिटल जमा झालं. मागवले राहिलेला बॅलन्स त्यांच्याकडून मागवला. फेस व्हॅल्यू आहे 100 रुपये. इथं लिहिले बघा 100 रुपयाचा शेअर्स होता 40 रुपये मागवले. म्हणजे 40 रुपये मागवले राहिले किती 60 रुपये बॅलन्स होता. हा राहिलेले 60 रुपये हा 10,000 जणांकडून मागवले म्हणजे 6 लाख रुपये आले. 6 लाख रुपये आले म्हणजे काय झालं कशाचे पैसे आले तर काय आपण म्हणणार आहोत फायनल कॉल. तर तुम्ही इथं म्हणू शकता इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. थोडंसं बघा इथं 4 नंबरची जर्नल एंट्री आहे इक्विटी शेअर फायनल कॉल.
किंवा असं पण म्हणू शकता फायनल कॉल अकाउंट, शेअर फायनल कॉल अकाउंट. किती मागवले इथं आपण कॅल्क्युलेशन केलं 6 लाख. कशाचे कॉल आहेत हे, तर कॅपिटलचे, म्हणून इथं म्हणायचं इक्विटी शेअर कॅपिटल. $6 लाख. ह्या एंट्र्या न्यू बुकमध्येच होणार आहेत, ओल्ड बुकमध्ये नाही होणार. तुम्ही खाली म्हणू शकता फायनल कॉल रिसिवड, बी फायनल कॉल, शेवटचा कॉल रिसीव झाला, शेवटचे पैसे कॉल रिसिवड, बस एवढंच लिहा. त्याच्यानंतर आहे 5 नंबरची जर्नल एंट्री. आता काय झालेलं आहे, हे शेअर्सचे पैसे आले म्हणजे बँक अकाउंट डेबिट झाला, कॅश कम्स इन झाली. पण ही बघा, आता तुम्ही म्हणाल मग मॅम तुम्ही ह्या बुकमध्ये लिहा. ह्या बुकमध्ये मी नाही लिहिणार, कारण हे कुणी लिहिलं आहे तर हे ओल्ड कंपनी आहे ग्रीन लिमिटेड, त्यांचं हे बुक आहे, म्हणून ह्या बुकमध्ये होणार नाही. तर हे बुक कोणाचं आहे, इन द बुक्स ऑफ व्हाईट लिमिटेड. व्हाईट लिमिटेडकडं कॅश आली म्हणून ते म्हणणार आहेत बँक अकाउंट डेबिट. त्यांच्या बॅलन्स शीटला कॅश अकाउंट त्यांचा वाढल, 6 लाख रुपये त्यांना मिळाले शेअर्स विकून. कशाचे पैसे मिळाले, तर फायनल कॉलचे. तर तुम्ही इथं म्हणू शकता इक्विटी शेअर फायनल कॉल, इक्विटी शेअर फायनल कॉल 6 लाख रुपये मिळाले, कॅश कम्स इन फॉर फायनल कॉल. तर तुम्ही म्हणू शकता कॅश रिसिवड, बीइंग कॅश रिसिवड, पैसे मिळाले, कॅश रिसिवड असं म्हणू शकतो आपण ऑफ फायनल कॉल म्हणे, ऑफ फायनल कॉल. बस एवढंच लिहा. आता आपल्याला पुढं त्यांनी बघा क्वेश्चनमध्ये असं सांगितलेलं होतं की जे हे आहेत त्यांनी काय केलं, पहिले लोन जे 60 रुपये राहिलेले होते शेअर होल्डरांकडून घेतले. आता जे पैसे आले त्याच्यातून त्यांनी काय केलेलं आहे, कुणी, तर व्हाईट लिमिटेडनी. त्यामुळं ग्रीन लिमिटेडचा विचार करू नका. व्हाईट लिमिटेडनी अनसेक्युर्ड लोन अँड क्रेडिटर्स फेड केले. इथं लिहिले बघा, पार्टली फेड इक्विटी शेअर्स टू पे म्हणजे दिले. कोणाला दिले, तर अनसेक्युर्ड लोन अँड क्रेडिटर्स पे केलं. आता इथं बघायचं आहे तुम्ही PCला किती अनसेक्युर्ड लोन होतं, तर 50,000 आणि क्रेडिटर्स होते 70,000. ह्यांना पैसे दिले म्हणजे कॅश गोज आउट झाली. तुम्ही इथं म्हणणार आहे कॅश गेली म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट होणार आहे, आणि डेबिट कोण होईल, तर अनसेक्युर्ड लोन. लोन मला वाटते 50,000 आहे आणि क्रेडिटर 70,000 आहेत. आणि क्रेडिटर्स अकाउंट डेबिट होणार आहे. का होणार आहे, कारण डेबिट द रिसिवर, हे पर्सनल अकाउंट आहे, त्यांना पैसे मिळाले म्हणून ते डेबिट झाले. आणि कॅश इज अ रिअल अकाउंट, कॅश गेली कोणाची, व्हाईट लिमिटेडची, म्हणून ते म्हणणार आहेत कॅश ऑर बँक. पैसे गेले, किती गेले, तर 1,20,000. बघा ह्या दोघांची टोटल करा. अनसेक्युर्ड लोनवाल्यांना 50,000, 50,000 दिले, क्रेडिटर्सवाल्यांना 70,000 दिले, म्हणजे टोटल गेले किती, 1,20,000. तुम्ही इथं म्हणू शकता बीइंग पेड अनसेक्युर्ड लोन अँड बिल्स अँड क्रेडिटर्स. त्याच्यानंतर पुढं त्यांनी असं सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये की, क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे पुढं, जे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ऑफ व्हाईट लिमिटेडचे जे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस होते अमाऊंटेड टू ₹10,000 विच वेअर पेड इमिडिएटली. त्यांनी ते पण देऊन टाकलं. कशाचे पैसे गेले, तर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. डेबिट द एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, ₹10,000 पेड केले, कॅश गोज आउट झाली म्हणून कॅश ऑर बँक अकाउंट, तुम्ही नुसतं बँक म्हणलं तरी चालेल, कॅश ऑर बँक अकाउंट इज अ क्रेडिटेड ₹10,000. पैसे दिले, कॅश गेली म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट झाला, मग प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट, पेड प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस.
एक्सपेन्सेस. तर आपल्याला ह्या 7 जर्नल एंट्र्या करायच्या होत्या. अजून काय लिहिलं आहे का? तर नाही झालं. आपला क्वेश्चन इथं संपलेला आहे. तर बघा, तुम्हाला जर काही डाऊट असेल काय असेल तर तुम्ही मला सांगू शकता. तुम्ही मला तुमच्या ज्या काही डाऊट असतील, क्युरीज असतील तर त्या माझ्यापर्यंत सेंड करा. मी त्याचं तुमच्या शंकांचं शंका, तुमच्या ज्या शंका असतील किंवा जे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करताना येत असतील तर मला तुम्ही कमेंट करून सांगा. मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हा क्वेश्चन मी थोडा वेगळ्या पद्धतीनं सॉल्व केला आहे पण करेक्ट आलेला आहे की जेणेकरून तुम्हाला हा क्वेश्चन समजेल, म्हणून मी बुकच्या पद्धतीनं सॉल्व केलेला नाही. धन्यवाद.